नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी ॲप्लिकेशन केलेले होते व भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे पंपसुद्धा सिलेक्शन झालेले आहेत। पण मित्रांनो, पंप अजूनसुद्धा काही शेतकऱ्यांचे इन्स्टॉल झालेले नाहीत, कारण की वर्क ऑर्डर निघण्यामध्ये आणि सेल्फ सर्वेचा ऑप्शन आल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचे सेल्फ सर्वे बाकी असल्यामुळे वर्क ऑर्डर निघणार नाही। त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना सोलर पंप लावण्यासाठी विलंब होत आहे। तसेच शेतकरी मित्रांसाठी ज्या शेतकरी मित्रांनी अजूनसुद्धा सोलार पंप हा वेंडर सिलेक्शन केलेले नाही, अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्यापूर्वी जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, मागेल त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत, 2-3 वर्ष होऊन गेलेले आहेत, काही शेतकरी नवीन आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना आता नवीन कंपन्या या कोट्यामध्ये ॲड झालेल्या आहेत। नवीन कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आलेल्या आहेत व 1-2 दिवसामध्ये अजून ज्या राहिलेल्या कंपन्या आहेत यासुद्धा येणार आहेत। तरी ज्या शेतकऱ्यांनी अजून पंप सिलेक्शन केलेले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी आपल्याला जी कंपनी योग्य वाटेल ती कंपनी सिलेक्ट करून घेणे व जर कंपनी आवडत नसेल तर थोडं थांबून घेणे, कारण की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये अजूनसुद्धा कंपन्या ॲड होण्याच्या शक्यता आहेत। तर मित्रांनो, एकदा आपल्या पोर्टलवरती जा आणि वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन निवडून त्यामध्ये वेंडर कोणते ॲड झालेले आहेत ते चेक करा, जेणेकरून तुम्हाला जर कंपनी योग्य वाटत असेल तरच कंपनी सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चाताप व्हायला नको। कारण की पंप सिलेक्शन केल्यानंतर कॅन्सल करणे थोडे अवघड जाते। त्याकरता पंप सिलेक्शन करताना विचार करूनच पंप सिलेक्शन करा। तर मित्रांनो, आणि ज्या मित्रांचे अजून सेल्फ सर्वे बाकी आहेत, अशा मित्रांनी आपले सेल्फ सर्वे करून घेणे, जेणेकरून तुम्ही जे कंपनी निवडली आहे ती वर्क ऑर्डर ज्यावेळेस तुम्ही सेल्फ सर्वे करता, वायरमन सर्वे होतो, नंतरच तुमची वर्क ऑर्डर ही निघाल्या जाते। नंतर तुम्हाला हे मटेरियल डिस्पॅच केले जाते, नंतर तुमचा पंप इन्स्टॉलेशन होतो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओला शेअर करा। आणि ज्या मित्रांनी अजूनसुद्धा तुमच्या जवळच्या मित्रांनी जर पंप सिलेक्शन केलेला नसेल तर त्यांना माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पंप सिलेक्शन करण्यामध्ये मदत होईल। कारण की भरपूर शेतकऱ्यांना माहीत नसते की वेंडर कधीही येता आणि वेंडर लगेच गायब होऊन जाता आणि शेतकऱ्यांना त्याबद्दल माहिती मिळत नसते। त्याकरता आपले पोर्टल वारंवार चेक करत राहणे गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला वेंडर संदर्भात जी काही अपडेट येत राहील ते तुम्हाला कळत राहील। तर मित्रांनो, भरपूर वेळेस असे होते की शेतकरी मित्र वेबसाईट चेक करायला जातो, पण भरपूर वेळेस असे झालेले आहे की वेबसाईटच आपली बंद असते। मित्रांनो, भरपूर वेळेस अशी बंद झालेली आहे आणि मध्येच चालू होते, मध्येच बंद होते। म्हणून मित्रांनो, आपले पोर्टल चेक करत राहा, जेणेकरून तुम्हाला पंप निवडण्यास सोपे जाईल। तर मित्रांनो, हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। मित्रांनो, काही शेतकरी जे आहेत ते व्हिडिओ बघून घेता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, अशा शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।